कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता फळ पीक विमा योजनेतून भरपाई दिली जाणार आहे। विशेष म्हणजे ज्यांनी विमा घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही सरकारकडून हेक्टरी 22,000 रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे। दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेतही सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ई-साक्ष प्रणालीचा वापर करून 84% तो वाढवत नेऊन आरोपपत्र वेळेत दाखल होण्याचंही प्रमाण वाढलं आहे। BNS मुळे दोष सिद्धीचं प्रमाण आता 78%हून अधिक झाल्याची माहिती दिली आहे। याशिवाय विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याचा निर्णय लवकर घेतला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। साखर उद्योगांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे। तसेच मुंबई महानगर क्षेत्र वगळता 2011 पर्यंतचा निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णयही सरकारने घेतला आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।